नमस्कार मंडळी. आज आपण एक उन्हाळी रेसिपी ती म्हणजे भगर आणि बटाट्याचे कुरकुरे ते कसे बनवायचे हे बघणार आहोत. अगदी रेसिपी सोपी आहे, बनवायला झटपट आहे आणि खायला अप्रतिम चवीची आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे आणि पाव किलो भगर घेतलेला आहे. भगर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून काढा आणि बटाट्याची साल काढून बटाटेसुद्धा स्वच्छ धुवून काढा. चवीनुसार उपवासाचं मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा तुरटी टाकायची आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी भगरासाठी 3.5 वाट्या पाणी घेणार आहोत. भगर जर तुमचा नवीन असेल तर 3च वाट्या पाणी घ्या आणि जर भगर जुना असेल तर 3.5 वाट्या पाणी घ्या. व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे आणि कुकरला दोन्हीही डबे एकत्र मी लावणार आहे. तुम्ही वेगवेगळेही लावू शकता आणि जर तुमच्याकडे मोठा कुकर असेल, 2 भांडी असतील तर एकाच कुकरमध्ये बटाटे आणि भगर शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 शिट्टी होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर बटाटे आणि भगर काढायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे मिश्रण पुरणाच्या चाळणीतून काढायचं आहे, जेणेकरून आपलं मिश्रण मस्त एकजीव होईल आणि बारीक होईल. तसं बघितलं तर भगर आपला मस्त नरम झालेला आहे, मऊ झालेला आहे, तरीसुद्धा आपण पुरणाच्या चाळणीतून काढणार आहे. बटाटेसुद्धा आपण यातून काढून घेणार आहे. भगर आणि बटाटे गरम असताना जर आपण चाळणीतून काढले तर ते लवकर बारीक होतात आणि जर हे मिश्रण थंड झालं तर लवकर बारीक होत नाही. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. तर आता आपण दोन्हीही जिन्नस जी आहे ती व्यवस्थित चाळणीतून काढून घेणार आहोत. अशा कित्येक रेसिपी आहे, उन्हाळी रेसिपी आहे, वाळवणीच्या रेसिपी आहे, जे आपण उन्हाळ्यात करतो आणि वर्षभर खातो, त्या साठवून ठेवतो. तर बघा, थंड झाल्यानंतर हातानेही तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता. हाताने जे काम लवकर होईल, पटापट होईल, ते काम कुठल्याच साहित्यानं होत नाही. असे आपले हात आहेत. आता आपलं सर्व मिश्रण बारीक करून झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा जाडसर कुटलेली मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि परत मी यामध्ये उपवासाचं मीठ टाकलं. तर बटाटे आपले अर्धा किलो आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण आपण भगरामध्ये आधी मीठ टाकलेलं आहे. त्यानुसारच मीठ टाकायचं आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आपण या मिश्रणाचे पापडही करू शकता, चकल्याही करू शकता किंवा कुरकुरेही करू शकता. तर तुम्हाला काय बनवायचं आहे, काय सोपी वाटते ते तुम्ही करायचं आहे. तर मी आज कुरकुरे बनवणार आहे. फक्त हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर कुरकुरे कशाने करायचे? एक तर तुम्ही दुधाची पिशवी असते त्याला होल करून त्याच्यानेही तुम्ही कुरकुरे करू शकता, किंवा जर तुमच्याकडे पायपिंगचा कोन असेल, अशा प्रकारचा हा कोन असतो आणि हे नोझल असते, तर माझ्याकडे असल्यामुळे मी हे वापरत आहे. परंतु तुम्ही दुधाच्या पिशवीने सुद्धा कुरकुरे करू शकता. तर मस्त छोटे छोटे कुरकुरे आपल्याला काढून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेव करायचा साचा असतो, चकलीचा साचा असतो, त्याने सुद्धा तुम्ही कुरकुरे तोडून घेऊ शकता. परंतु थोडे थोडे कुरकुरे करून ते तोडणं हे थोडं किचकट वाटते. तर तुम्ही दुधाची पिशवी असेल किंवा त्याच्यासारखीच कुठली पिशवी असेल तर त्यानेही तुम्ही असे कुरकुरे करू शकता, किंवा अशा प्रकारचं नोझल जर तुमच्याकडे असेल किंवा कोन असेल तर त्याने तुम्ही कुरकुरे पाळून घेऊ शकता. तर हे बघा, माझ्याकडे अशा प्रकारची एक पिशवी आहे, त्यानेसुद्धा मी काही कुरकुरे आता करून घेणार आहे. सर्वांकडेच पायपिंगचा कोन किंवा नोझल असेल असं नाही, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारची पिशवी घेऊन त्याच्यामध्ये हे सारण टाकून तुम्ही कुरकुरे करू शकता. तर ते किती मोठे करायचे आहेत, लांब करायचे आहे, त्यानुसार तुम्ही कुरकुरे करायचे आहे आणि ते सुकल्यानंतरही तुम्ही तोडून छोटे छोटे बनवू शकता आणि या प्रकारेही तुम्ही कुरकुरे करू शकता. रेसिपी खूप मजेशीर आहे, महत्त्वाची आहे, कारण उपवास आपला हमखास असतो. आठवड्याचा उपवास असतो, 15 दिवसातून उपवास असतो, महिन्याचा उपवास असतो, असे कित्येक वर्षातून येणारे उपवास असतात. तर त्यावेळेस आपण झटपट ही रेसिपी करू शकतो आणि खाऊ शकतो. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक उन्हाळी रेसिपी, पावसाळी रेसिपी म्हणजेच पावसाळी रानभाज्याची रेसिपी, रानभाज्यांची ओळख, अशा कित्येक रेसिपी, नाविन्यपूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. त्या बघण्यासाठी तुम्हाला चॅनलवरती जुळून राहावं लागेल. तर बघा, कुरकुरे मस्त तळून झालेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा,
कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.